सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांची नावे आणि ओळखपत्रांची काटेकोर तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता। या कडक तपासणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवलेला आहे। यावेळी संतप्त सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाचा धिक्कार असो, गद्दारांचा धिक्कार असो। अरे देऊन पद्धत दिली कोणाला? आमच्या समाजवादीला। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापना केली, जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापना केली, त्या यशवंतराव चव्हाण साहेबाच्या या जिल्ह्यामध्ये आजची ही सातारा जिल्हा परिषद आहे। या जिल्हा परिषदच्या स्थापनेपासून या जिल्हा परिषदचा इतिहास आहे की या स्थापनेपासून कुठलाही सभासद कधी सदस्य पायऱ्यांवर बसला नाही। आज प्रशासनानं लोकशाहीचा खून करून या जिल्ह्यामध्ये लोकशाही पद्धतीने काही होऊन द्यायचं नाही ही भूमिका ठेवून 20 तारखेपासून भूमी घेतली। तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी सुद्धा आमचं सगळ्यांचं मेजॉरिटी होती, बहुमत असताना सुद्धा आम्हाला सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही। त्या दिवशी सुद्धा जे बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण केलं, यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला, सभा उधळायचा प्रयत्न झाला, अशी तत्तलोक खोटी कपोकल्पित स्टोऱ्या रंगवून आम्हाला त्या दिवशी सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही। आज सुद्धा तुम्ही सगळे मीडियाचे बांधव बघता, आज सुद्धा आमचं मेजॉरिटी आहे, पण असं असताना आज सुद्धा आम्ही 20 मिनिटं पोलिसांची झगडतोय की आम्हाला आज जाऊ दे। म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांच्याकडे यादी आहे आणि पोलिसांनी आम्हाला एका मिनिटामध्ये आज सोडायला पाहिजे होतं। तिथं काय असेल ते आम्हाला आज बसल्यावर ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं आणि ते आज सांगतायत की येताना मोबाईल आणू नये। बघा ही नोटीस आहे, या नोटीसमध्ये जे आणावं ते सगळं आहे, कुठे मोबाईल आणू नये। त्या दिवशी 20 तारखेला सगळे आमचे सदस्य मोबाईल घेऊन गेले होते, विरोधी पार्टी सदस्य मोबाईल घेऊन आतमध्ये गेले होते, पण आज जाणीवपूर्वक काहीतरी अडवायचं आणि यांना फॉर्म भरून द्यायचं नाही। खरं तर हे प्रशासनाचा म्हणजे जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। या देशामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, या राज्यामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, आणि या जिल्ह्यात तर आता लोकशाहीच राहिलेली नाही। आणि म्हणून ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृह आहे, या सभागृहामध्ये आम्हीच मागणी केली, मी आणि पिंटू पैलवान, की आज पत्रकारांना इथं उपस्थित राहून द्या। काल आम्ही मागणी केली, त्याप्रमाणे कलेक्टरना मागणी केली। आज तुम्ही बघताय तुमच्या समोर लोकशाहीचा खून केला जातोय आणि म्हणून या लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा लोकशाहीचा खून करणाऱ्या या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जिल्ह्याच्या प्रशासनाचा धिक्कार करतो। तुम्ही काय नेमका आता तुम्ही सभागृहात बहिष्कार टाकून तुम्ही बाहेर आलाय, नेमका तुम्ही बहिष्कार कशा पद्धतीने म्हणजे का टाकला? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पहिला खुलासा मागितला की जिल्हाधिकारी साहेब सभेमध्ये आम्हाला इथे येऊन आमचा फॉर्म भरून दिला नाही, प्रशासनानं आम्हाला फॉर्म भरायला सुद्धा वेळ दिला नाही, खरं तर आमचा तो घटनात्मक अधिकार आहे। आणि दुसरा खुलासा मागितला की मागची जी सभा होती ती सभा 11ला चालू केली आणि 11:30 पर्यंत फॉर्म भरायला टायमिंग दिलं। आज ते म्हणतात की 10 ते 12 टायमिंग फॉर्म भरायला दिले, तर त्याचा पहिला खुलासा करावा। याच्याशिवाय आम्ही खुलासा मागत होतो की मागच्या वेळी तुम्ही पीठासन अधिकारी असताना मी असेन आणि संदीप मांडवे यांना आम्हाला पोलीस 4थ्या मजल्यावरून उचलून घेऊन गेले, दुर्दैवानं ती घटना बघायला तुम्ही नव्हता, तर त्याचाही खुलासा करावा की तुमच्या अखत्यारीमध्ये ज्या प्रशासनानं आम्हाला पोलिसांनी पळवून नेलं, आमचं किडनॅपिंग केलं, तर त्या पोलिसांच्या संदर्भात तुम्ही पीठासन अधिकारी म्हणून तुम्ही काय कारवाई केली याचा आम्ही खुलासा मागत होतो। कुठलाही खुलासा केला नाही, तिथं सुद्धा आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि म्हणून आमचा आवाज दाबतायत। आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्हाला जे 40-40 हजार लोकांनी निवडून दिले त्या लोकांच्या समोर आम्हाला आमचं म्हणणं आता जनतेच्या दारात आम्ही जाणंच आहोत, पण ते आम्ही सगळं त्यांच्याकडे सांगितलं आणि त्याच्यावर काही खुलासा केला नाही, तुम्ही बसा एवढं सांगितलं आणि म्हणून आम्ही निषेध करून बाहेर पडलो। आज किती सदस्य पळवून नेलेत? आज किती सदस्यांची संख्या तुमची? आमची आजही मेजॉरिटी होती, पण आज सुद्धा आम्हाला कळालं की रात्री आमचे 2 सदस्य रात्री परत पळवले। म्हणजे परवा आमचे पोलिसांच्या मदतीने 2 सदस्य पळवले, काल गुंडांच्या मदतीने 2 सदस्य पळवले। एकूण संख्याबळ काय होता? आमच्या 33 संख्या, त्या दिवशी पण होतं ना, आज पण आहे। आता सुद्धा आम्ही 31 आणि ऋतुजा शिंदे या 2 सुटलेल्या आहेत। जगताप ऋतुजा शिंदेना रात्री त्यांच्या ऐकून नेलं। बँकेच्या गेटवर जिथं बॅरिगेट लावलेले होते तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं, इथं आल्यानंतर झेडपीच्या गेटवर अडवलं, आत सुद्धा आल्यानंतर प्रशासनानं जिथं आत मेटल डिटेक्टर पासून आत जायचं तिथं पोलिसांनी आमचा अर्धा तास वेळ खाल्ला।
अक्षरशः आम्हाला वेळेमध्ये आत सुद्धा पोचून दिलं नाही. आणि त्याच्यामुळं आत गेल्यानंतर म्हटलं की तुमचे मोबाईल काढून घ्या. आणि खरं बघितलं तर गेल्या वेळेला सर्व सदस्यांचं मोबाईल आत होतं आणि आज आमचं मोबाईल काढून घेण्यात वेळ घालवला. आणि आम्ही बरोबर 12:05 12:10च्या दरम्यान आम्ही सभागृहामध्ये पोहोचलो. म्हणजे जाणून बुजून आमची अडवणूक करून त्या ठिकाणी आम्हाला आज सुद्धा सर्व आमची 33 लोकांची मेजॉरिटी होती आणि आम्हाला आज सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे, पोलिसांनी केलेलं आहे. आणि आज आमच्यावर गेल्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं अमानुषपणे आमच्या दोघांच्यावर अत्याचार करण्यात आला पोलिसांच्या मार्फत, अगदी त्याच पद्धतीनं आज आम्हाला 33 लोकांना मतदानापासून वंचित ठेवून या प्रशासनानं आमची खूप मोठी या लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलेलं आहे. उपाध्यक्षाची जे आपल्या नियुक्त्या झाल्या त्याच्यामध्ये पण सरकारने स्वतः बीजेपी सरकारने आम्हाला डावललं गेलेलं आहे. त्यांच्या गनिमी काव्यानंतर आमचे जे उमेदवार होते, आमचे सदस्याची लीड होती, त्याच्यातून आमचे पहिले 4 उमेदवार त्यांनी फोडले. त्याच्यानंतर तरी सुद्धा आमचा 33चा आकडा पूर्ण ठामपणे सत्तेसाठी आम्ही सक्रिय होतो. त्याच्यातून पण आमचे पहिले दोघांना आरोपी ठरवून त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना ह्याच्या मतदानाच्या ह्याच्यात वंचित राहण्यासाठी त्यांना अनक्षितपणे उचलून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना अक्षरशः फरफडत ओढून त्यांना बंदिस्त करून एक दिवसासाठी त्यांना स्थगिती दिली मतदानासाठी. मग हा न्याय कितपत? आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शत्रूला सुद्धा न्याय होता. शत्रूला सुद्धा शिवाजी महाराज आपले पहिले बोलून द्यायचे की तुझा गुन्हा काय आहे. मग ह्या जनतेला, आमच्या सामान्य जनतेला का नाही? हे सरकारनं त्याच्या जाब विचारला पाहिजे. आज तुमचं जरी वर सत्तेत सरकार असेल तरी मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. आमचे जे मोठे नेते आहेत ते सगळं मांडतील, पण तरी सुद्धा आजही तेच केलं. आज प्रत्येकाला आम्हाला सोडायला 20-25 मिनिटं आम्हाला वेळ दिला की तुम्ही मोबाईल सगळं जमा केल्याच्या नंतर, का तर तिकडे प्रोसिजर त्यांच्या चालू होत्या आणि कसा आम्हाला वेळ त्यांचा हे होता येईल या हिशोबाने आम्हाला प्रत्येकाला मोबाईल काढून त्या ह्याच्या खाली आम्हाला वंचित ठेवण्यात आलं. मग हा कितपत योग्य न्याय आहे आम्हाला? आणि हा प्रशासनाला मी आजही सांगते, आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अन्याय कोणावरती झाला नव्हता आणि इथून पुढेही झाला नव्हता. पण हा काळिंबा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, आज सातारा जिल्ह्यामध्ये आज आपल्या नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये रोशन आहे का की आर्मी आणि मिलिटरी शूरवीरांचा हा आपला जिल्हा आहे. मग हा शूरवीरांच्या जिल्ह्याला हा काळिंबा फासण्याचा आज शासनानं हा न्याय आमच्यावरती अन्याय करून शासनानं हे गद्दारी आमच्यावर केलेली आहे. आणि जे गद्दार लोक आहेत आमच्यापासून जे गेलेले आहेत किंवा बाहेर पडलेले आहेत, भले त्यांच्या ह्याच्याने गेले किंवा त्यांनी फोडलेच, मी त्याच्याशी सहमत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना आज ह्याच्यामध्ये करून त्यांचा हा विजय झालेला नाहीये आणि जनतेने त्यांना कौल दिलेलाच नाही, हे मी मान्य करते. आणि आमचे जे सदस्य आहेत त्याला कदापि आम्ही हे करणार नाही. जनताही त्यांना आज मान्य करत नाहीये, कारण तो क्षणिक त्यांचा विजय आहे, पण तो क्षणिक नाही. आज आम्ही जरी सत्तेत नसलो पण आमचा विजय आमचा सत्तेमध्ये होता. आजही आम्ही रस्त्याने ताटमने जातोय, कारण का आमचे साहेब आमच्या बरोबर होते. आम्हाला न्याय साहेबांनी दिला पुरेपूर, आम्ही पण त्यांना न्याय दिला, पण तो हिसकावून आमच्याकडून पाठीत खंजीर खुपसून आमच्याकडून घेतला गेलाय. त्याला हा न्याय जनतेने दिला पाहिजे. पक्ष आम्हाला न्याय देणारच, पण जनतेनं हा न्याय सामान्य लोकांसाठी दिलेला पाहिजे आणि आम्ही त्याची वाट बघणार. आणि 2 महिन्यापर्यंत, पण जोपर्यंत साहेब सांगते तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करून आम्हाला न्याय मागणारच. आणि आमचा तो हक्क आहे, तो गव्हर्नमेंटने आम्हाला द्यावा, सरकारने द्यावा. आणि अशा सरकारचा ज्यांनी गद्दारांशी सहमत होऊन गद्दारांशी जी गद्दारी केली त्या सरकारचा मी निषेध करते आणि त्या प्रशासनाचा पण निषेध करते आणि गद्दारांचा निषेध करते. आजही ते इथून पुढे ताटपर्यंत गेले नाही पाहिजे, असं जनतेने पण त्यांना गद्दारीचा शिक्का त्यांच्या डोक्यावरती लावला पाहिजे, माथ्यावर लावला पाहिजे, एवढीच मी सरकारला विनंती करते आणि जनतेला विनंती करते. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.